हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. कसे आहात? मस्तच असाल, मस्तच राहायला हवं है ना. आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. 2025 ने तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त चांगले आणि वाईट दिवस आणले, पण तुम्ही त्यातनं शिकलात है ना. तर बघूया 2026 मध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे. सुरुवात करणार आहोत आपण गुरूंच्या संदेशापासून. म्हणजे तुम्ही ज्या कोणत्याही गुरूंना मानता, ठीक आहे, त्या गुरूंचा तुमच्यासाठी 2026 साठी काय असणार आहे संदेश, ते आपण जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही 1176 टाईप करा आणि माझ्या चॅनल माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. जाणून घेऊया आपण तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. गुरु म्हणतात द डिस्कवरी, द वर्ल्ड इज युअर होम, बी हॅपी व्हेर युअर आर. बघा, तुम्ही जिथे कुठे आहात ना तिथे आनंदी राहायचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढे जाऊन सगळं छान होणार आहे. पण आता जिथे आहात, जरी तुम्ही स्ट्रक फील करताय तरी तिथून पुढे रस्ता निघणार आहे. सो आनंदी राहायचा प्रयत्न करा. द गिफ्ट, इन हिज इन्फिनिट कंपॅशन बाबा ग्रँड्स विशेस प्रे टू हिम. तुमच्या देवाकडे तुम्ही मनापासून जे मागाल ते तुम्हाला 2026 मध्ये नक्की मिळणार आहे. किती सुंदर. मागून तर बघा. डो नॉट डाऊट. गेल्या काही घटनांमुळे नेव्हर डाऊट द पॉवर ऑफ बाबा, हॅव फेथ. गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये 2025 मध्ये काही घटना तुमच्यासोबत अशा घडल्या असतील की तुमचा देवावरनं विश्वास उठला असेल. पण जे हे कार्ड आलंय हे तुम्हाला सांगते की देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. देवाच्या मनात काहीतरी चांगलं असणार आहे तुमच्यासाठी आणि पुढे जाऊन सगळं चांगलंच होणार आहे. सुंदर आलेत कार्ड्स. बघूया आपण एंजल कार्डचा तुमच्यासाठी 2026 साठी काय संदेश आहे. 2026 साठी एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात रोमॅन्स. आयुष्यामध्ये तुमचा रोमॅन्स खूप असणार 2026 मध्ये. लाईफ पार्टनर नवीन तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या एखाद्या लाईफ पार्टनर येणार असेल तर तुम्ही सिंगल असाल तर, आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं मॅरिटल लाईफ सुद्धा यावर्षी खूप छान येणार आहे. इफ यू बिलीव्ह, ज्या गोष्टींवरती तुमचा काय म्हणतात ना दाट विश्वास आहे ती गोष्ट मनातनं जाऊ देऊ नका. तुमच्या मनात आहे ते घडेलच, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. लिसन टू युअर इंट्युशन्स. काही वेळेला ना लॉजिकल ब्रेननी जास्त विचार करणाऱ्या लोकांना ना उत्तर सापडत नाहीत. तेव्हा तुम्हाला काय करायला हवं, लिसन टू युअर इंट्युशन. तुमचं मन तुम्हाला काय सांगतं. एखाद्या बाबतीत तुम्हाला जर दुमत असेल तर तुमच्या मनाला विचारा की खरंच हे असं असू शकेल, आणि मनाचा व्यायाम, मनाचा उत्तर काय येतंय ना ते बघा, ते कधीच फसवत नाही. सुरुवात करूया आपण रिलेशनशिप. सो वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिपसाठी कसं असणार 2026 हे वर्ष. ओके, द वर्ल्ड आलेला आहे. सो जुन्या गोष्टी मागे टाकून तुम्ही पुढे जाताना दिसताय मला 2026 मध्ये. कारण ही व्यक्ती बघा कशी मागे वळून पाहते पण पाऊल पुढे टाकते. सो पास्ट सोबत तुम्ही थोडेसे सेटल होताना मला दिसताय. थोडीशी चिटिंग ओपन होईल कुणाची तरी. जी व्यक्ती तुम्हाला दुखावून गेलेली आहे त्या व्यक्तीचं वागणं जे तुम्हाला दुखावून गेलेलं आहे त्या व्यक्तीची चिटिंग कुठेतरी तुमच्या समोर ओपन होताना दिसते. इमोशन्स खूप ओव्हरवेल्म असणार आहेत. तो रिलेशनशिप रिलेटेड तुम्ही काहीतरी दूरदृष्टीने निर्णय घेणार आहात ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे इमोशन्स खूप जास्त इन्व्हॉल्ड असणार आहेत. आणि क्वीन ऑफ थॉट सांगतं की होऊ शकतं तुम्ही की तुमचा जो अनुभव आहे नात्यांच्या संदर्भात त्याच्यामुळे का होईना पण तुम्ही समाजाच्या बंधनामध्ये अडकणार नाही. जे आपल्याला वाटेल तेच आपण करायचं, असा एक थोडासा ऍटिट्यूड 2026 मध्ये येताना दिसतोय मला. बघूया आपण करिअर मध्ये काय आहे वृश्चिक राशीच्या. करिअरच्या बाबतीमध्ये दिसते मला हिलिंग होताना दिसते. काही गोष्टींमध्ये तुमचं मन दुखावलं गेलं होतं करिअर रिलेटेड. ओके, की बाबा कुठेतरी तुमची प्रोफेशनल ग्रोथ होत नव्हती किंवा हवे तसा जॉब मिळत नव्हता म्हणून तुम्ही दुःखी होतात. पण या वर्षी काहीतरी चांगलं घडणार आहे. कारण बघा एस ऑफ स्वॉर्ड्स पण आले आहे आणि पेज ऑफ वॅन्स पण आले. दोन्ही सांगतात की अपॉर्च्युनिटी समोरून चालून येतील आणि प्रगती होईल करिअरमध्ये. आणि जे काही तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल त्याचा तुम्ही संधीचं सोनं कराल. जस्टिसचं कार्ड सांगतं की यावेळेला तुमचा लाईफ बॅलन्स होताना दिसते मला. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ
दोन्हीकडे तुमचा बॅलन्स व्यवस्थित होईल असं दिसतंय. बिझनेस करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे वृश्चिक राशीसाठी? बघा, बिझनेस मध्ये ना यावेळेला तुम्ही थोडे मॅच्युअरली वागाल. तुमच्या बिझनेसचे सगळेच ट्रिक जे आहेत ते तुम्ही पूर्वी शेअर करायचात लोकांसोबत, की सहजच का होईना पण कुणाला तरी काहीतरी आपले अनुभव शेअर करायचे, आपलं प्रॉफिट किती झाला शेअर करायचं. पण आता असं होणार नाही. तुम्हाला जेवढं काय म्हणतात ना, डिप्लोमॅटिकली जेवढं वागता येईल तेवढं 2026 मध्ये तुम्ही वागणार आहात. बिझनेस दामदुप्पट वाढेल, पैसे भरपूर येतील असं दिसेल. स्वतःवर कॉन्सन्ट्रेट असल्यामुळे, बिझनेसवर कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे तुम्ही लोकांना एंटरटेन करणार नाही. उगाचच सगळ्यांना काय म्हणतात एक्सप्लेन करत बसणार नाही काय चाललंय तुमच्या लाईफमध्ये, बिझनेसमध्ये. मोस्टली समोरून 2+2 5 म्हटलं तर तुम्ही म्हणाल हो बाबा 5, जा आपल्या रस्त्याने, असा थोडासा ॲटिट्यूड असेल. शिवाय बिझनेस वाढताना दिसतोय मला. तुमच्या घरामधले जे कोणी वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या सपोर्टमुळे का होईना पण बिझनेसची प्रॉपर्टी वाढताना मला दिसते. 2026 मध्ये नवीन शॉप किंवा काहीतरी नवीन जागा बिझनेससाठी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आता बघूया तुमचे फायनान्सेस कसे असणार आहेत 2026 मध्ये. एखादा अचानक खूप मोठा खर्च 2026 मध्ये तुम्हाला येणार आहे असं दिसतंय मला. त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहा. दुसरं मला दिसतंय एक पळवाट काढताना दिसतंय फायनान्सच्या रिलेटेड. असं असू शकतं की पूर्वी तुम्ही आले पैसे तेवढे इन्व्हेस्ट करायचे. यावेळेला मात्र तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. जे काही कमवलंय ते कुणासाठी कमवलंय? स्वतःसाठीच कमवलंय असं समजून का होईना पण तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढताना मला दिसतंय. बाकी हे 2 कार्ड्स मला खूप हॅपी दिसतात. 4 नंबर आहे तर स्टॅबिलिटी आहे फायनान्समध्ये. तुम्हाला घर, गाडी, बंगला काही घ्यायचं असेल तर ते खूप खूप जास्त योग आहेत. डेथचं कार्ड सुद्धा आलेलं आहे. सो खूप जास्त फायनान्शियली स्टॅबिलिटी येताना मला दिसते आणि लाईफ लिटरली चेंज होताना दिसतंय तुमचं फायनान्शियली. खूप छान कार्ड्स आलेले आहेत. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. फायनान्शियली प्रगती करत राहा. तर बघूया आता जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी 2026 हे वर्ष कसं आहे. स्टुडंट्स इमोशनली हॅपीनेस दिसते. द फूल सांगते काहीतरी नवीन सुरू करणार आहात तुम्ही. जरी विद्यार्थी दशेत असाल तरी तुम्हाला एखादा नवीन कोर्स किंवा नवीन एखादं काहीतरी शिकण्याची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्स भरणार आहात असं दिसतंय. द हँगमॅन सांगते की काही गोष्टींमुळे तुम्हाला स्ट्रक फील होईल एखाद्या ठिकाणी, एखाद्या सब्जेक्टच्या रिलेटेड असेल किंवा समजा जसं मी म्हटलं की तुम्हाला द फूल आहे काहीतरी नवीन करायचंय पण घरातल्यांनी फायनान्शियली सपोर्ट पण तर करायला पाहिजे ना. तर हे कार्ड मला सांगते की कुठेतरी ते अडथळे बारीक सारीक येताना मला दिसतात. हे कार्ड मला सांगते की आजपर्यंत तुम्ही खूप जास्त बर्डन घेत होतात अभ्यासाचं, पण यावेळेला तुम्ही थोडासा हॅपी गो लकी टाईप मध्ये ऍटिट्यूड ठेवाल. अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा थोडंसं बर्डन तुम्ही शेअर कराल तुमच्या फ्रेंड्स सोबत. म्हणजे समजा एखादं नोट्स काढणं असेल किंवा काहीतरी आय डोंट नो, पण कुठेतरी तुम्ही तुमचा लोड कमी करताना मला दिसताय. बघूया आपण आता खूप इम्पॉर्टंट गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हेल्थ कशी असणार आहे. हेल्थ मध्ये फिजिकल इश्यू ऍज काही नाही आहे. ब्लड रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. प्रवासामध्ये काळजी घ्या. छोटे मोठे प्रॉब्लेम प्रवासामध्ये होऊ शकतात. बाकी काही फिजिकल इश्यू ऍज मला दिसत नाहीये. ठीक आहे. आता एक रॅन्डम रीडिंग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. त्याच्यामध्ये कोणीही काही असू शकेल. गृहिणी किंवा तुम्ही रिटायर्ड पर्सन असाल किंवा अगदीच काही असू शकाल. रॅन्डम रीडिंग आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. द एलिफंट सांगतंय सिंगल असाल तर अरेंज मॅरेज होईल. ठीक आहे. आणि स्टुडंट असाल तर तुम्ही खूप जास्त त्याच्यामध्ये प्रगती करणार आहात. शिवाय हे कार्ड मला असंही सांगतं की काही गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या गुरुला जे काही तुम्ही ज्या गुरुंना मानता त्यांना सरेंडर करणार आहात. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. हे कार्ड सांगते की जबाबदाऱ्या 2026 मध्ये पूर्ण करून कुठेतरी एक डिसअपॉइंटमेंट असेल पण काय पण स्वतःसाठी वेळ काढताना दिसत आहे. खूप 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 संसारामध्ये रमणं झालंय. आता थोडं आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे असे विचार 2026 मध्ये येऊ शकतात आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता. पुन्हा एकदा स्वतःसाठी वेळ काढाल आणि जुन्या पास्ट सोबत सेटल व्हाल. जुनं मागं सोडून पुढचे पावलं तुम्ही टाकताना मला दिसत आहे.
या वर्षी थोडंसं खर्चावरती कंट्रोल कराल तुम्ही, असं दिसतंय मला, की पैसा जास्त प्रिय असेल तुम्हाला, पैसे कमवण्याकडे जास्त कल असेल आणि सहज कुणी मागितले म्हणून सहज दिले असा एक ॲटिट्यूड या वर्षी तुमचा नसणार आहे. पैसे देणार नाही, पैसे जपण्याकडे कल असणार आहे. असं होतं आपलं 2026 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी. तुम्ही प्लीज 1176 लिहा किंवा व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ही फॅमिली आपली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.